नमस्कार. 10th इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, खरा नागरिक निरंजन खरा नागरिक हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. हा प्रश्न आहे. यामध्ये प्रस्तावना लिहायची आहे. सुहास बारटके यांचा खरा नागरिक हा पाठ आहे. ह्या पाठात निरंजन हाच खरा नागरिक आहे याविषयीचे विचार मांडले. आता निरंजन हा तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे, पण तो अतिशय कष्ट करणारा आहे. गुरुजींनी म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंत मी सारा खर्च करेन आणि वार लावून देईन. वार म्हणजे काय होतं, आता आपल्याला जंक फूड खायचं काय, आपण पटकन पैसे काढतो पॉकेट मनी आणि खातो. पण या ठिकाणी या मुलाची परिस्थिती गरिबीची होती, त्यामुळे प्रत्येक वीकमध्ये किंवा प्रत्येक दिवशी हा कुणाकडे जेवण करणार, तिथे जाऊनही काम करायचं असतं हे त्यांनी सांगितलं गुरुजींनी. आणि पहिला नंबर येईपर्यंत मी तुझा खर्च उचलेल. त्यामुळे निरंजनच्या अभ्यासू वृत्तीत अधिक भर पडली. तो जास्त अभ्यास करू लागला. त्याची भडसावे गुरुजींवर अपार श्रद्धा होती. प्रामाणिक व अभ्यासूपणावर गुरुजींचाही निरंजन लाडका विद्यार्थी होता. हे सगळे साधे पॉइंट्स तुम्ही लिहू शकता आहात. त्याचप्रमाणे निरंजनचा नागरिक शास्त्राचा म्हणजे सिविक्स शेवटचा पेपर होता. सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती. तो मनातल्या मनात सगळी उजळणी करत निघालेला होता. पण रस्त्यात त्याला मोठा दगड दिसला. कोणाला त्रास होऊ नये म्हणून त्याने काय केलं, दगड उचलून बाजूला ठेवला आणि चालू लागला. मग लक्ष खाली पडलेल्या मोठ्या भगदाडाकडे, मोठ्या होलकडे गेलं. कोणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचे रोड वेडेवाकडे काढून ठेवल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा तो जेवण विसरला. इतकेच नव्हे तर पेपरही विसरला की आपला पेपर आहे. त्याला फक्त धडधड करत येणारी आगगाडी दिसली. मग आता हा अपघात होऊ नये म्हणून स्टेशनच्या दिशेने धावत जाऊन निरंजनने स्टेशन मास्तरांना अपघाताबद्दल सांगितले. पुलावरच्या खराब रुळाबद्दल सांगितले. स्टेशन मास्तरांना नेमकी जागा दाखवली. कल्पना करता येणार नाही असा भयंकर अपघात ॲक्सिडेंट निरंजनच्या प्रसंगावधानामुळे टळला होता. म्हणजे घटनेची बातमी देणारा पहिला व्यक्ती म्हणून निरंजनला सर्व अधिकाऱ्यांबरोबर थांबावे लागले. म्हणजे तो हुशार होताच, प्रामाणिक होता, परिस्थितीनुसार कर्तव्यात सतर्क होता. म्हणून निरंजन खरा नागरिक आहे असे वाटते. लाईक करा, सबस्क्राईब करा.